तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहे गावी एका दिवसासाठी आपल्या भागातील महाकाली ट्रॅव्हल्सने. तर गावाला जाण्याचं कारण असंच आहे की आपल्या दादाने गावाला एक घर बांधले, त्याची वास्तुशांती आहे. त्या वास्तुशांतीची पूजा आहे, त्या निमित्ताने आपण चाललो आहे गावी. तर आपल्या भागातील महाकाली ट्रॅव्हल्स ही आपल्या भागाला एक वरदान ठरलेली आहे की जे कोणी मुंबईला पण येणे जाणं करतं त्यांसाठी उत्तम पर्याय आहे. तर आपण त्या ट्रॅव्हल्सने जातो आहे गावी. तर गावी गेल्यावर छोटासा आपली ब्लॉग बनवून विचार केला आपण करूया. छोटासा व्ह्यू देतो तुम्हाला गाडीचा, कशा पद्धतीत गाडीची बांधली. एक वरती स्लीपर आणि खाली सीटर आहे. तर वरचा भाग बघा स्लीपरसाठी आणि खालचा भाग सीटरसाठी आहे. तर सध्या मी सीटरवरतीच आहे आणि एकटाच आहे, त्यामुळे सीटरच बुक केलेली आहे. असा वरचा भाग आहे झोपण्यासाठी. 2x+चं कॉम्बिनेशन आहे आणि खाली सीटरसाठी आहे, ते पण 2+1चं आहे. आणि AC गाडी आहे, मस्त गाडी आहे. एक आरामदायी प्रवास होतो. बरी तुम्ही कामावर किती थकलेला आला तरी तुम्ही यातून प्रवास केला तर सकाळी फ्रेशमध्ये तुम्ही गावी जाता. एक आपले ड्रायव्हर दादा आहेत, एक नेहमीच आपल्या भागाला चांगला उत्तम ह्यांचा मदत झालेली आहे चांगल्या. जवळपास गाडी आता सानपाडा वाशी हायवेवरती आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच अशा लक्झरी बसेस मिळतील जे कोल्हापूर, सांगली, कराड ह्याच भागात जाणाऱ्या. आपली गाडी इथूनच बायपास होते. सानपाडा साईडला तुम्ही कधी या, रात्री 1-1:30 वाजेपर्यंत तुम्हाला बसेस अवेलेबल भेटतील आपल्या भागामध्ये, साताऱ्यामध्ये, कोल्हापूरमध्ये जायला. पनवेल जंक्शनचं काम जोरात चालू या ठिकाणी आणि आता आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे लागणार आहे. तर बाजूला जोरात काम चालू आहे. जो जंक्शन आहे कल्लमोर्ली या ठिकाणी, मोर्ली फ्लायओव्हरच टाकतात सगळीकडे जाण्यासाठी. तर बऱ्यापैकी ट्रॉफिक नाही राहणार, लवकर प्रोजेक्ट होऊ. तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपल्याला लागलेला आहे. इथून पुढे डायरेक्ट फास्ट हे पुढे बेरिकेडला जाईल, खालापूर जाऊ. आपण आहे आता खालापूर टोल. ही आपली गाडी महाकाली 2+1 स्लीपर विथ सीटर. हे थोडं आतलं तुम्हाला दाखवतो भाग कसा आहे गाडीचा. थोडासा आपण आतमध्ये गेल्यावर हा सीटर. बरेपैकी लोक आहेत आज आपल्या भागातले. एक्सप्रेस हायवेने जातोय. हा आता बायपास एक तयार होतोय नवीन, जो डायरेक्ट लोणावळा बायपास होणार. एक केबल स्ट्रेप इज पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये पुढे मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आहे. आणि सगळ्यात रुंद असा टनल या आशिया खंडामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती बनतो आहे. तो कधी चालू होते आपण बघूया. एक 2026चा एंडअपला बोलतात ते चालू होईल. बघूया काय. ब्रेक घेतला कब्बाटी घाटाजवळ ड्रायव्हरला चहा पिण्यासाठी आणि लगेचच आपण आता भेटू सकाळी डायरेक्ट आपल्या गणिताच्या घराजवळ. सकाळी आलो फ्रेश झालो डायरेक्ट आलो गणिताच्या घरावरती. बघा काय घर बांधले, एक नंबर. बघताय ना तुम्ही, छान आहे. आपला रोड आहे, मेन रोड आहे आणि हे घर आहे त्याचं. एक नंबर वाटतं आहे गणिताचं घर, छान आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जेवणाचा जो प्रसाद आहे तिथं बनवला जाणार आहे. त्यासाठी सगळी आपली आचार्य मंडळी त्या ठिकाणी काम करत आहेत. थोडा जिलेबी एक नंबर. जिलेबी करण्याचं काम बघा ना कसं छान होतं, एक नंबर. आपली फेवरेट आहे जिलेबी खाण्यासाठी, ते इथेच बनवली जाते. छान वाटते.
ही अशी जिलेबी वगैरे जेवायला भेटणार. बघा मी तुम्ही टेस्ट करून सांगतो जिलेबीबद्दल कशी झाली ती. एक समोर पण ते फ्रेशमध्ये आणि गावाला असं आल्यावरती ना जेवण खरंच एक जबरदस्त आहे. एक फेरफटका म्हणून आपण आपल्या गुरांजवळ गेलो, बाजूला गुरं होती, म्हणलं बघूया चला जेवायला बसूया. टेस्ट झाली प्रसाद. हे मटर पनीर पुरीसोबत खातो आहे, एक नंबर लागतं आहे. आणि ही जिलेबी तुम्हाला बोललो ना मी टेस्ट करून सांगतो. चला तर जिलेबीची टेस्ट बघूया आपण. एक नंबर लागते जिलेबी, छान आहे, एक नंबर, खरोखर छान आहे. तर चला तर मंडळी आता आपण मुंबईला जाण्याची तयारी करूया. एक 4 व्हीलर आपण बुक केलेली आहे. एक ती 4-5 वाजता येईल, मग त्यातून आपण निघूया. एक बरोबर 5 वाजता आपली गाडी आली. गाडीत बसून आपण आता निघूया. एक पुढे आपण सांडपाड्यापर्यंत आहे गाडी आपल्याला. एक 9:30च्या दरम्यान आपण सांडपाड्या उतरलो. लगेच आपल्याला मिल्की चायची छान मोठी घेतलेली आहे सांडपाड्यावरून. ते बघून आपण घरी जाऊया. तर चला तर बाय बाय. जवळ कसं वाटलं आम्हाला सांगा कमेंट करून.